गुड मॉर्निंग मंडळी. आजचा आहे माझा सेकंड ब्लॉग. तर आता मी चाललो आहे पप्पांना सोडायला कामावरती. आज तर शनिवार आहे, आज सुट्टी आहे. 3-4 दिवस झाले मी काय व्हिडिओ टाकलेली नाही, कारण की मला सॉफ्टवेअर बंद पडलं होतं. आता आलं पप्पांच्या ऑफिसवरती. हे आहेत पप्पा आणि त्यांचं आहे ऑफिस. हे त्यांचं ऑफिस आहे इकडचं. आता इथून जाणार आहे दुसरीकडे, बघू कुठं जायचं ते. जाऊ काही चाललं तर लवकरच भेटू आपण दुसरीकडे. मला असं वाटतं इकडं जवळच ओंकारेश्वर मंदिर आहे, त्याला आपण कवर करू. आता आपण आलेलो आहे ओंकारेश्वर मंदिर. हे पुण्यातलं खूप जुनं मंदिर ओळखलं जातं. हे आपल्या नदीच्या बाजूला आहे. तर आपण ह्या मंदिराकडे जाऊ. तसं खूप वेळा आलो मी या मंदिराकडे. तर या मंदिराचं एंट्रन्स खूपच चांगलं आहे. हे जुनं असल्यामुळे बाकीचे सगळं वरती आहे आणि मंदिर थोडं खाली गेलं. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. चप्पल स्टँड. आपण आता मंदिरामध्ये जाऊन जरा चप्पल वगैरे काढतो. बाकीच्या मग मंदिरामध्ये जाऊन आपण बाकीची शूट करू. या मंदिरामध्ये बघू शकता की खूप मूर्ती जुनी आहे. पण नागदेवताचे आपले नंदी महाराज. मंदिर जुनं असून यांनी खूप मेंटेन ठेवलं. या इथलं विष्णू मंदिर. इथलं आहे भवानी माता मंदिर. महाराजांची समाधी. कॅमेरा अलाउड नाही म्हणून मला इथनं बाहेर काढलं. मी म्हणलं की इथं कुठं काय लिहिलेलं नाही. पण त्यानं म्हटलं की हा का कॅमेरा नाही, हां मोबाईलचा एकच पार्ट आहे. तरी पण म्हणले नाही नाही ते अलाउड नाही. माझी केस थोडीशी कमी झालीच. तसं झालं दर्शन आपलं.
आता इथनं आपण डायरेक्ट निघून घरी जाऊ, कारण मम्मीने आधीच सांगितलं कुठं उनगडू नको बसा, कारण तिला माहिती आहे मी एकदा बाहेर आलो सुट्टीच्या दिवशी तर लवकर काय घरी जात नाही. तर आपलं बीचला घेऊन तर आता आपण आलो घरी. आता आपण जाऊ घरामध्ये. ही आहे माझी गाडी, दुसरी इलेक्ट्रिक आणि बायकोची आहे ज्युपिटर. तर बघू 2 कार्टून काय करतात घरामध्ये. झोपली आहेत का मस्ती चालू आहे. आवाज तर येत नाही टीव्हीचा. टीव्हीचा आवाज येत नाही म्हटल्यावरती दोघं जण असतील. काय दरवाजा मला नव्हतं माहिती. हे आत्ताच उठली चिकुडी. असं कंटिन्यू बसून राहिलं कसे काम होणार आमचे, है ना पिलू? दे फटका, दे दिला फटका. देऊ का फटका? काम करून द्यायचं नाही, नुसतं घ्यायचं बसून. या आत्ताशी चालले आंघोळीला. आमचा रोजचा कार्यक्रम आहे बघा. आहे की नाही पिल्लू? फ्लँकीज दे, फ्लँकीज दे. अजून एक. हे आहे माझं कार्टून स्वरांश. हा ना स्वरांश? कसा बोलतो तू? फ्लँकीज दे, फ्लँकीज दे ना. काय पाहिजे तुला? काय नाही, कॅमेरा नाही भेटणार पिल्लू तुला. लहान पोरांचा नाही कॅमेरा तो. आज काय करायचं आपण? कुठं जायचं आपण? कुठं जायचं आपण? कुठं? तिकडं जायचं. ही आमची बाल्कनी आहे. हे खेळण्यासाठी याला ठेवलेलं आहे. माझी लवली. आपण आईला विचार. आईला सांग बरं. विचार काय करते का तू? खिचडी करते, खिचडी. काय काय पाहिजे तुला? काय कॅमेरा नाही भेटणार तुला. कॅमेरा सोडून बाकी सगळं मग. लागलो. कुठं लागलो? भिंत लागली त्याला. भिंत लागू पोराचं तोंड बघू. कसं तोंड बघू बोबडीचं. कुठं लागलं दाखव. कुठं लागलं दाखव. कुठं लागलं? कुठं लागलं तुला पिलो? तृप्तीने गुलाबजाम बनवले विदाउट स्पोर्टवाले. पहिल्यांदा हिने बनवले होते स्पोर्टवाले गुलाबजाम. चांगले लागतात ते खायला. घास भांडी लवकर. थांब जरा, सगळं नको बाई.
सगळं नको सगळं टाकला स्फोट होईल. कसं असते पिलू ए पिलू सोनो ए चिकू चिकू इकडं बघ. ए गुद 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 गुद. तुला बघायचं नाही ए पिलू बघायचं नाही तुला बघायचं नाही तुला बघायचं नाही बघायचं नाही तुला दवडे पाहिजे. कुठं जायचं रे ए भूर जायचं आपण भूर जायचं जायचं भूर कुठं जायचं भूर कुठं कुठं जायचं भूर कुठं जायचं भूर नाही जायचं ए नाही जायचं भूर. कोणाचं आहे ते कोणाचं आहे हे कोणाचं आहे कोणाचं आहे ते कोणाचं आहे. आत्ताच तुम्ही बघितलं देवपूजा झाली आणि पिल्लू आता खेळत होती. आता आईने एक काम लावलं की दूध आणि दही आणायचं. पहिलं तर खाली मेणबत्ती आणायला आलो होतो तेवढंच पाठीमागणं आवाज देऊन होते थोडंसं अजून खाली जा आणि दूध आणि दही घेऊन ये. तर आपण आपल्या गाडीला काढू जाऊ. आता सगळं जवळ घरातलं सगळं झालं आहे जेवण वगैरे. आता घरच्याने एक काम लावलं आहे मला फक्त कचरा टाकायचा. आता मी कचरा टाकून येतो आणि डायरेक्ट झोपतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या या ब्लॉगला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा. गुड नाईट बोलायचं विसरलो तुम्ही. गुड नाईट.